नमस्कार. मी वेदिका गार्गी यूट्यूब चॅनलच्या वतीने आपणा सर्वांचे स्वागत करते. संगीत दिन 21 जून या निमित्ताने आज आपण मयुरी अत्रे हिला भेटणार आहोत. मी तिचा परिचय आपल्याला वाचून दाखवते. शास्त्रीय, उपशास्त्रीय व सुगम अशा तीनही गीत प्रकारांचे गायन करणारी गायिका मयुरी अत्रे ही गेली 15 वर्ष शास्त्रीय संगीताचे शिक्षण सौ माधुरीताई जाधव यांच्याकडे घेते आहे. तिचे शिक्षण BA हिस्ट्री आणि MA म्युझिक असे झाले आहे आणि MA हे तिने पुणे विभागात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केले आहे. कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा या कथाबाह्य कार्यक्रमात अर्थात रियालिटी शो मध्ये ती टॉप 7 स्पर्धकांपर्यंत सहभागी झाली आहे. तसेच छोटी मयुरी, लिटिल चॅम्प्स आयडिया सा रे ग म प यामध्येही सहभागी झाली आहे. तिने अनेक स्पर्धांमध्ये प्रथम पारितोषिके कमावली आहेत. त्यापैकीच ऑल इंडिया रेडिओ आकाशवाणीतर्फे घेतली जाणारी गझल स्पर्धा ही एक आहे. तिला शंकर एहसान लॉय यांच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गाण्याची संधी मिळाली आहे. तसेच सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांची कौतुकाची थापही तिच्या पाठीवर पडली आहे. रंग सेतू रिलायन्स फाउंडेशन शिष्यवृत्ती तिला प्राप्त आहे. तसेच अनेक पुरस्कारांची व पारितोषिकांचीही ती मानकरी आहे. त्यापैकी काही उल्लेखनीय आदिशक्ती, आविष्कार, महाराष्ट्र गंधर्व, यंग अचीवर्स, गानवर्धन, सबल, स्वर्गीय प्रमिलाताई देशपांडे पुरस्कार असे अनेक. शतजन्म शोधताना या मराठी वेब सिरीज साठी आणि टिफिन टाइम ह्या चित्रपटासाठी तिने गायन केले आहे. मयुरी सध्या गाण्याचे कार्यक्रमही करते आणि रेकॉर्डिंगही करते. भेटूया तर मग मयुरीला. नमस्कार मयुरी, गार्गी ह्या युट्यूब चॅनल कडून तुझं खूप मनापासून स्वागत. नमस्कार. तुम्हा सर्वांना वर्ल्ड म्युझिक डेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि थँक्यू वेदिका, तू माझं खूप छान इंट्रोडक्शन करून दिलं. थँक्यू. आणि तुलाही म्युझिक डेच्या शुभेच्छा. आणि मुलाखत तर आपण करूया, गप्पा तर आपण मारूया, पण तुला एक विनंती की आज म्युझिक डे आहे तर तुझ्या सुरेल गायनाने आजची सुरुवात व्हावी. नक्कीच नक्कीच, मला खूप आवडेल. आणि आपण आता पावसाची वाट बघतोच आहोत सगळे, तर तसंच एक गाणं आपल्या सगळ्यांसाठी घेतो. अधीर मन झाले, मधुर घन आले, धुक्यातुनी नभातले, सख्या प्रिया सरितुनी सुरेल धुंद स्वर हे आले, अधीर मन झाले. मी अशा रंगाची मोतिया अंगाची, केवड्या गंधाची बहरले ना, उमगले रानाला देठाला पानाला, माझ्या सरदारा समजले ना, आला रे काळजा घाला रे, झेलला भाला रे, गगन भरी झाले रे, अधीर मन झाले, मधुर घन आले. सोसला वारा मी, झेलल्या धारा मी, यायला पारा बहकले ना, गावच्या पोरानी रानाच्या मोरानी, शिवारी साऱ्यानी
सुटली रे, दिला जरी झाले रे अधीर मन, मधुर घन, धुक्यातुनी नभातले सख्या प्रिया, तरी तुनी सुरेल धुंद स्वर हे आले, अधीर मन झाले, मधुर घन आले. थँक्यू. मस्त. इतकी मस्त सुरुवात करून दिलीस तू. खरं तर थँक्यू. आता एक गाणं ऐकल्यावर त्याचं गाणं ऐकतच हवे असंच वाटतं खरं तर, पण आपल्याला मुलाखत करायची आहे तर मुलाखतीकडे येताना तुझ्या ह्या सगळ्या सांगीतिक वाटचालीत किंवा संगीत क्षेत्र हे करिअर म्हणून निवडण्यापर्यंत आणि आतापर्यंत तू जे काही यश मिळवलं आहेस त्या सगळ्यात तुझ्या बरोबर अंधत्वाचं किंवा आत्ताचा शब्द दृष्टी दिव्यांगत्वाचं व्हिज्युअल इम्पेअरमेंटचं आव्हान हे आहेच आणि ते पेलून तू हे सगळं अचीव करते आहेस. तर ह्यामध्ये तुझ्या पालकांचा तुला कसा सपोर्ट आहे आणि त्यांची भूमिका ह्यात काय आहे तर त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल तुझ्याकडून. छान प्रश्न आहे. माझ्या पालकांचा मला प्रचंड म्हणजे प्रचंड आभाळा एवढा सपोर्ट आहे खरंच. म्हणजे जेव्हा ही गोष्ट कळली की मी व्हिज्युअली इम्पेअर्ड आहे, मी बाय बर्थच व्हिज्युअली इम्पेअर्ड होते, आणि तेव्हा स्वाभाविकच त्यांनाही धक्का बसला, दुःख झालं. पण एक खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी ती गोष्ट फार लवकर ऍक्सेप्ट केली, आणि जशी त्यांनी ती ऍक्सेप्ट केली तशी मी ती ऍक्सेप्ट करायला शिकले. म्हणजे त्यांनी मला बसवून सांगितलं सुद्धा की आपल्याला असा असा प्रॉब्लेम आहे, आपल्याला अडचणी हम्म. येणार आहेत, पण या प्रवासामध्ये आम्ही तुझ्या बरोबर खंबीरपणे आहोत, जिथे जिथे तुला लागेल तिथे तिथे अगदी स्ट्रॉंगली आम्ही आहोत. हम्म. त्यामुळे ही एक खूप मोठी गोष्ट असते ज्याने माझा म्हणजे मला ही गोष्ट एक म्हणजे दगडावरची रेघ कोरल्यासारखी झाली की काही झालं, जग इकडचं तिकडे जरी झालं तरी माझे आई बाबा आणि माझी बहीण हे माझ्या बरोबर कायम असणार आहेत. हा हम्म. सपोर्ट फार महत्वाचा आहे. या सपोर्टमुळेच कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि पुढे जाण्याचं बळ मिळतं. आणि नुसता सपोर्ट म्हणजे आता काय तर फक्त तुझ्या बरोबर आहोत असं म्हणणं हे सपोर्ट आहे का, तर याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे माझ्या आईने स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून बघितलेलं आहे की व्हिज्युअली इम्पेअर्ड असणं किंवा दिसत नसणं म्हणजे काय अडचणी येत असतील, तिला बाथरूम मध्ये आंघोळ करताना काय अडचणी येत असतील किंवा बाहेर वावरताना तिला काय अडचणी येत असतील, हे तिने डोळ्यावर पट्टी बांधून म्हणजे ते एम्पॅथेटिकल अंडरस्टँडिंग असतं किंवा तो अनुभव घेतल्याशिवाय त्यातल्या आपल्याला अडचणी कळत नाहीत. तर तसं तिने करून बघितलं. तेव्हा मला खूप गोष्टींची भीती होती लहानपणी, लॉनची असेल म्हणा, अशा तशा गोष्टींची, कारण ते त्याचा स्पर्श मला मे बी विचित्र वाटत असेल. तर ती हम्म. भीती तिने मला काढली माझ्यातली. हात मला तिने प्रत्येक गोष्टीला लावून दाखवला किंवा ज्या ज्या वस्तू आपल्या आवाक्यात नसतात त्याची त्या मला तिथे नेऊन त्याचा स्पर्श करून दाखवला. आजही आम्ही कुठल्याही ऑडिटोरियम मध्ये गेलो की आम्ही स्टेजची एक चक्कर ती मला मारून मारून दाखवते. ऑडिटोरियमची अख्खी एक चक्कर आम्ही मारतो की तू जिथे गातीयेस, जिथे उभी राहणार आहे, ती स्पेस साधारण कशी आहे, जिथे लोक बसतायत ती तुझ्या किती लांब बसलेली आहेत, ती कुठे आहेत, कुठे लाईट्स आहेत, कुठे खुर्च्या आहेत, कुठे तुझे वादक आहेत, असं सगळं आमचं होत असतं. किंवा लहानपणी माझे बाबा सुद्धा माझ्या बरोबर कार्टून बघायला बसायचे. मला डॉक्टरांनी रेकमेंड केलं होतं की थोडा जवळ जाऊन टीव्ही जर तिला बघता आला, कार्टून मधनं थोडं ब्राईट पिक्चर असल्यामुळे काही गोष्टी कळू शकतात. तर त्यातलं डिटेल अँड डिटेल किंवा काय घडतंय हे प्रत्येक गोष्ट ते मला एक्सप्लेन करायचे. किंवा मार्करनी मोठे असे जाड मार्कर्सनी आम्ही ड्रॉइंग किंवा रेष म्हणजे काय असतं, रेष ही कन्सेप्ट काय असते हे कशी कळणार एखाद्या व्हिज्युअली हम्म. इम्पेअर्ड व्यक्तीला. हम्म. रेष काढून दाखवायचे, 1000 वेळा रेष काढून दाखवलेले. सो अशा प्रकारे त्यांचं खूपच मोठं म्हणजे सपोर्ट किंवा ब्लेसिंगच मला लाभलेलं आहे. माझी आई सुद्धा अशाच अनेक गोष्टी, आणि बहीण सुद्धा माझी मोठी, मला मोठी बहीण आहे, तिने सुद्धा अनेक गोष्टी खेळाखेळातून मला शिकवल्या. हम्म. त्यामुळे दिस इज अ ब्लेसिंग टू मी, अशी फॅमिली मिळणं आणि इतका सपोर्ट त्यांचा मिळणं. नक्की. किंवा आणखीन एक म्हणजे माझ्या बाबांनी सुद्धा
त्यांच्या प्रायोरिटीज ज्या यंग एज मध्ये जॉब करणं किंवा हे असतं त्या बदलून त्या मला प्रायोरिटी द्यायचं, तेव्हा हॉस्पिटलमध्ये जाणं असेल किंवा कुठे बाहेर एखाद वेळेस थोडंसं जाणं असेल किंवा माझ्या अनेक सर्जरीज असायच्या, तर त्या सगळ्यांमध्ये त्यांचं करिअर सॅक्रिफाईस करूनच जवळपास ते माझ्या पाठीशी किंवा माझ्या बरोबर असायचे. खरंच. म्हणजे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे उल्लेखनीयच आहे आणि त्यांच्याकडून बाकीच्यांनी शिकावं असं आहे. आणि तू म्हणालीस तसं की स्वीकार करणे परिस्थितीचा आणि मग त्यातून मार्ग काढायला पुढे होणे, म्हणजे स्वीकार तर आहे पण आता मग आमचं असंच होणार असं म्हणण्याऐवजी त्यातून पुढे जाणं हे महत्वाचं आहे. आणि ते तू छान. म्हणजे या सकट पुढे जायचंय हा. की हे तर ठरलंय, पण पुढे मात्र जायचं. हा. तर आता यालाच पुढे जाऊन एखादं आम्हाला उदाहरण सांगशील का? समजा आता तू सूर्यनवाध्याच्या नावामध्ये सहभागी झालीस तर त्यावेळी तुझा तुझ्या पालकांशी काय संवाद होता किंवा तुम्ही ते सगळं कसं पेलून नेलं तिथलं? कारण तो हम्म, एकतर हम्म, स्टेज परफॉर्मन्स होता त्याच्यात आणि म्हणजे घराघरात पोहोचणार होता त्याच्यातून तर. बरोबर. तर फक्त सूरनवाकडे येण्यासाठी आधी अशा बाकी पण काही गोष्टींचं सांगते की अशा अनेक संधी येत असतात ज्या खरं एखाद्या नॉर्मल व्यक्तीच्या दृष्टीने बघितल्या गेल्या तर त्या इझिली त्यांना करणं शक्य असतं, पण आपल्या बाबतीत थोडी लिमिटेशन्स ही येतात. आणि हम्म. ओके, हे पण ऍक्सेप्टेड आहे की आपल्या बाबतीत लिमिटेशन्स येतात. सो हम्म. आमच्या घरी नेहमी यावर आधी कुठलीही अशी संधी आली की यावर चर्चा होते की हे आपल्याला कितपत खरंच करायचंय किंवा हे कितपत झेपणार आहे. की त्यांचं असं म्हणणं असतं की ऍट एनी कॉस्ट तुझा कॉन्फिडन्स किंवा तुझ्या जी काही व्हिजन आहे त्याला कुठेही काही डॅमेज होता कामा नये. कारण सगळ्यांच्या कलेक्टिव्ह एफर्टनी हे घडलेलं आहे. त्यामुळे आपल्याला संधी घ्यायच्या आहेत, नाही असं नाही, फक्त आपण आपल्या पेसनी आपल्याला झेपतील तशा त्या घेऊया. नक्कीच कुठेही असं थांबायचं नाही की मग या व्हिज्युअल इम्पेअरमेंट मुळे हे नको करायला, पण मग त्यातनं अजून काय मार्ग निघतील, आपल्याला कसं सोयीचं आहे, खरंच सोयीचं आहे का, असं सगळं आमचं त्यावर आधी बरीच चर्चा होते. आणि रियालिटी शो मध्ये वगैरे जर सूरनवाचं घेशील तर येस, जाण्याची इच्छा माझीही होती आणि माझ्या आईबाबांची इच्छा होती की एकदा मी त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन गाणं म्हणून यावं. तर त्याच्यासाठी बरीच तयारी लागते. मुळात तुमची एनर्जी आणि ह्या सगळ्या गोष्टी तर खूप, कारण ते शेड्यूल खूप हेक्टिक असतं, 12-12 तास एक एक शूट चालतं आणि ते आपल्याला जे पडद्यावर एखाद 2 तासाचा कार्यक्रम दिसतो त्याच्या मागे भरपूर असतं. तिथे जाऊन राहणं, मग तिथे तो सगळा त्यांचा स्टेज आणि तो सेटवर वावरणं हे सुद्धा एका व्हिज्युअली इम्पेअर्ड व्यक्तीसाठी खूप म्हणजे खूप कठीण आहे. मग हम्म. तिथे माझी आई तर कायम माझ्या सोबतच असायची. हात धरून ती मला, तो सेटही आम्ही फिरलो होतो आणि तिथे इतकी वायरी आणि सगळं असतं की हम्म. तिथे एकतर काही नुकसान आपल्याकडनंही व्हायला नाही पाहिजे आणि मलाही कुठे काही लागलं नाही पाहिजे याची ती दुखापत पूर्ण झाली काळजी होती. घ्यायची. हम्म. सतत हम्म. माझ्या बरोबर असायची. आणि अगदी गाण्याची तयारी वगैरे म्हणशील तर आता रियालिटी शो किंवा सिंगिंग हे हल्ली फक्त ऑडिओ न राहून ऑडिओ व्हिज्युअल असं ते आता बरेच वर्ष माध्यम झालेलं आहे. खरंय. की गाण्याबरोबर तुमचं प्रेझेंटेशनही तितकंच महत्वाचं असतं. खरंय. तर ऍज अ व्हिज्युअली इम्पेअर्ड पर्सन कुठेतरी प्रेझेंटेशन मध्ये किंवा बॉडी लँग्वेज मध्ये थोडं आपण कमी पडतो. सो त्या गोष्टी कशा ओव्हरकम करायच्या, म्हणजे आता गाण्याचा जो सुरावट वरती खाली जाते किंवा जो काय गाण्याचा भाव आहे त्याप्रमाणे आवाजातनं ते एक्सप्रेशन येत असतं, हम्म. पण हम्म. एक ते बॉडीतून कसं येईल किंवा काय ऍक्शन केली किंवा साधारण ती ऍक्शन कशी असते, आता ती हम्म. एक्झॅक्टली तशी पाठ करायची अशातला भाग नाहीये, पण साधारण पक्षी उडला म्हणजे काय झालं तर हात वरती गेला असेल किंवा व्हॉट एव्हर. तर अशा हम्म. बारीक बारीक गोष्टी माझ्या आईने मला खूप समजावून सांगितल्या, अगदी हात धरून सुद्धा करून दाखवल्या की ते गाणं ऑडिओ आणि व्हिज्युअली माझं कसं पोचेल अजून छान, यासाठी तिचे खूप एफर्ट्स होते. आणि माझे बाबा पण अगदी मुंबईला आम्हाला जायचं असेल तर कारनी सोडायला येणार वगैरे, इतकं असं त्यांनी छान छान गोष्टी माझ्यासाठी केलेल्या आहेत. त्यामुळे ही प्रोसेस आम्ही सगळ्यांनीच खूप एन्जॉय केली आणि त्यातनं खूप शिकायला मिळालं. आणि आपल्याला व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणून आपल्याला त्या गोष्टीचा तेवढा अवेअरनेस नसतो की आता हम्म. जसा व्हिज्युअली इम्पेअर्ड लोकांबद्दलचा अवेअरनेस नॉर्मल लोकांमध्ये कमी असतो, तसं नॉर्मल लोकांच्या जगाचा थोडा अवेअरनेस किंवा प्रेझेंटेशन वाईज म्हणते मी, बॉडी हम्म. लँग्वेज किंवा याचा हम्म. तो अवेअरनेस आपल्यालाही थोडा कमी असतो. हे मान्य मान्य
आहे. हम्म, त्यामुळे हम्म. ती कमी कशी भरून काढता येईल, आणि ते मी शिकले की हो, हे आपलं कमी पडतंय. आणि माझ्या आईने मला जे सांगितलं त्याची मला खूप मदत झाली या सगळ्या. हम्म. म्हणजे मी ऍटलिस्ट तो थोडस प्रयत्न हे तरी करू शकले. इन्फॉर्मेशन बेस्ड असतं. व्हिज्युअल इम्पेअरमेंट असताना निरीक्षण शक्ती कमी झाल्यामुळे इन्फॉर्मेशन बेस हा, करेक्ट. जास्त होत, तर ती इन्फॉर्मेशन तुला करेक्ट. प्रोव्हाइड केली गेली. इनपुटच, कारण की हा. आपल्याला तेवढा स्ट्रॉंग मिळत नसतो. हम्म, हम्म. त्यामुळे ते असतं, नॅचरल असतं ते आपल्या बाबतीत, असं काही नाही. बट येस, ते कमी राहून चालत नाही सध्या कुठे. हम्म, हे आहे की आता कमी पडून चालत नाही कुठे. खरे. नाही, करेक्ट. म्हणजे अ, ह्याच्यात सगळ्यांचेच हातभार लागावे लागतात, तर काहीतरी घडतं आणि कष्टही घ्यावे करेक्ट. लागतात. टीमवर्कच झालं आमचं ते सगळ्यांचं. आमच्या बाबतीत असंच आहे की कुठलीही गोष्ट, अगदी MA जरी असेल किंवा BAचं फर्ग्युसनचं शिक्षण असेल, एखादं रियालिटी शो, एखादा हम्म. जनरल एका दिवसाचा कार्यक्रम जरी असेल, तरी तो टीम एफर्ट असतो. खरंच आहे. मुलाखतीत आपण पुढे जाताना की आज आपण संगीत दिन म्हणून भेटतोय, बोलतोय, हम्म, तर तुला संगीत दिनाबद्दल सर्वांनाच काय संदेश द्यायला आवडेल? हम्म. मुळात संगीत ही इतकी सुंदर गोष्ट आहे. गोष्टपेक्षा ती एक भावनाच आहे, मी म्हणेन. आणि माझं तर संगीताच्या भोवतीच, किंवा माझं आयुष्यच सगळं संगीतमय आहे. मी झोपताना उठताना संगीताचाच विचार करत असते नेहमी. कुठलं तरी गाणंच माझ्या डोक्यात चालू असतं, काहीतरी सुरावट चालू असते. आणि संगीत इज एव्हरीथिंग फॉर मी. आणि मेसेज म्हणजे मी असंच देईन की संगीत आपल्या आजूबाजूला आहे, त्याचा आनंद घ्या सगळ्यांनी. पुरेपूर आनंद घ्या. इतका त्यातनं आनंद मिळतो. साधं एक गाणं आपण स्ट्रेस असताना एक गाणं जरी ऐकलं तरी खूप बरं वाटतं, मनाला शांत वाटतं, आनंद मिळतो. त्यामुळे तो आनंद जरूर सगळ्यांनी घ्यावा. ज्यांना शिकण्याची इच्छा आहे त्यांनी जरूर शिकावं. मात्र कष्ट हे मॅन्डेटरी आहेत. म्हणजे कष्टाला पर्याय नाहीये या क्षेत्रामध्ये, किंवा कुठल्याही आर्ट फॉर्म मध्ये, किंवा अगदी तू स्वतः CA, तू ही सांगशील की कष्टाला पर्याय नाहीये. मला वाटतं तुझंही असंच मत असेल, बरोबर? नक्कीच, नक्कीच. येस. सो त्याला काही दुसरा अचीव्ह काही वे करायचं आउट असेल, नाहीच आहे. हा. नाहीच आहे, नाहीच आहे. हा. सो काही अचीव्ह करायचं असेल तर हार्ड वर्क इज मॅन्डेटरी. आणि आणखीन एक मला असं वाटतं की मला जर देवाने दिलेली आहे संगीत कला, तर ती मी जितकी शेअर करीन लोकांबरोबर, तितकी माझा आनंदही वाढेल आणि लोकांनाही आनंद मिळेल. तर मग असं पण असतं बघ आता. हे सांगताना आता मला हे एकदम सुचलं की काही जण गात असतात छान. त्यांना जेव्हा म्हणलं जातं की गाणं म्हणून दाखव ना, तेव्हा ते पटकन असं नको, किंवा अशी थोडा संकोच वाटतो काही जणांना. तर असं नाही, तुम्ही गा मोकळेपणाने. तुम्ही जसे गाल तसं मग ते तुम्हालाही छान वाटेल, दुसऱ्यालाही छान वाटेल. त्यातनं आपल्यालाही लर्निंग मिळतं की बाबा आपलं काय चुकतंय काय नाही. आणि मग तशानेच आपण ते ग्रो करू शकू. आणि अगेन हार्डवर्क अगेन कम्स विथ. नक्कीच. तुझ्या शेवटच्या काही वाक्यातला संदेश तर मलाही शिकायला पाहिजे. म्हणजे माझ्याही बऱ्याच वेळा असं असतं की मला बरंच काही येत असतं, मग ते कर म्हटलं, समोरच्याने कर म्हटलं की मला करायचं नसतं. असं हा, थोडस, म्हणजे ते चुकीचं ओके. आहे हे मला थोडंफार. पटत असतं. पण होतं तसं माझ्याकडनं. तर हम्म. ते मी आता म्हणजे लक्ष देऊन त्या गोष्टी टाळेन. आणि खरंच नक्कीच. म्हणजे आणि तुझा ज्यांना गाणं प्रवास हा. शिकायची इच्छा आहे त्यांनी पण जरूर शिकावं. काही म्हणजे आज खूप आपल्याकडे, जरूर ऐका, जरूर शिका. वेगवेगळ्या युट्यूबवर आहे ऐकायला, शिकायलाही अनेक जण आहेत. नक्कीच. आणि कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करणं आणि अभ्यासानंतरचा त्यातला आनंद ही एक वेगळीच गोष्ट असते, हेही खरं आहे. करेक्ट. तुला तुझ्या इथून पुढच्या सर्व कारकिर्दीसाठी, तुझ्या वाटचालीसाठी आणि तुझ्या संगीत अभ्यासासाठी आमच्या सगळ्यांकडून खूप मनापासून शुभेच्छा. आणि आपण आता जवळजवळ मुलाखतीच्या शेवटाकडे आलोय, तर मी तुला अशी विनंती करेन की आम्हाला तुझ्याकडून आणखी एखादं तरी गाणं ऐकायला मिळावं आजचा शेवट म्हणून. म्हणजे ते आमच्या सगळ्यांच्या लक्षात राहिलं. अर्थात अधिरमनही माझ्या लक्षात राहिलंच आहे, पण तरीही तत्पूर्वी तुम्ही नक्कीच. गार्गी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. हा
व्हिडिओ अनेकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर युट्यूबमध्ये शेअर हा ऑप्शन आहे, तो जरा सर्वांनी प्लीज वापरलात तर मला आनंद होईल. आणि अं, आता मयुरीच्या गाण्यानेच आपण आजच्या मुलाखतीचा शेवट करत आहोत. तर आता मयुरी, तुझ्याचकडे स्टेज. सर्वप्रथम शुभेच्छांबद्दल थँक्यू, धन्यवाद. आणि तुझंही मी खूप आभार मानते वेदिका, की तू इतका छान इंटरव्ह्यू घेतलास आणि मुळात या विषयावर तुला प्रकाश टाकावासा वाटला किंवा अवेअरनेस तुझा क्रिएट करायचा आहे याबद्दल, आणि तू तो करतेयस अनेक व्हिडिओ थ्रू. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप महत्वाची आहे सध्या. थँक्यू. त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ ऐकला, ज्यांनी जे जे आपल्या बरोबर आज जॉईन झाले, त्या सगळ्यांचेही मी आभार मानते. आणि शेवटी एक लता दीदींचं खूप सुंदर गाणं त्यांनी शेवट करते. घे. रहे ना रहे हम महका करेंगे, बन के कली बन के सबा बागे वफा में, रहे ना रहे हम, मौसम कोई हो इस चमन में, रंग बन के रहेंगे हम फिरामा, चाहत की खुशबू यूं ही जुल्फों से उड़ेगी फिजा हो, या बहारें यूं ही झूमते यूं ही झूमते और खिलते रहेंगे, बन के कली बन के सबा बागे वफा में, रहे ना रहे हम। खोए हम ऐसे क्या है मिलना, क्या बिछड़ना नहीं है, याद हमको कूचे में दिल के जब से आए, सिर्फ दिल की जमी है, याद हमको किसी सरजमी, किसी सरजमी पे हम तो रहेंगे, बन के कली बन के सबा बागे वफा में, रहे ना रहे हम महका करेंगे, बन के कली बन के सबा बागे वफा में, रहे ना रहे हम। थैंक यू।